आता तुम्ही म्हणालात की रिटायरमेंट प्लॅनिंग तुम्ही करून देतात. सो रिटायरमेंट प्लॅनिंग एक्झॅक्टली काय करून देतात? अर्ली एजवाल्यांसाठी पण आणि नॉर्मली जे 50-60मध्ये रिटायर्ड होणार त्यांच्यासाठी तुम्ही काय प्लॅनिंग करून देतात? आता जेव्हा ह्या आम्ही काय करतो त्याच्या आधी हे इम्पॉर्टंट कसं आहे ना, त्याचं एक छोटंसं मी एक्झाम्पल देते. जेव्हा आपण वेन वी टॉक अबाउट फायनान्शियल फिटनेस विच इज माय कंपनीज नेम और फायनान्शियल हेल्दी असायला पाहिजे, तर त्याच्यासाठी इम्पॉर्टंट गोष्टी काय आहेत हे आधी एक आपण एका छोट्या एक्झाम्पलनी सांगते. एक्झाम्पल म्हणजे फार रेलिव्हंट आहे ते. घर हे सगळ्यांनाच प्यार आहे, आपल्याला प्रत्येकाचीच गरज आहे, कुठेच गेलेलं नाही आहे. घर घर कसं बनतं? एक असतं फाउंडेशन, 4 भिंती आणि छत, बेसिक. ह्या गोष्टी तर पाहिजेत. मग त्या कशा कॉम्बिनेशनमध्ये आहेत ते वेगळं, पण ह्या 4-3 गोष्टी तर आहेत. आता ह्याच्यामध्ये फाउंडेशन म्हणजे काय? आमच्या भाषेत फायनान्शियल लँग्वेजमध्ये फाउंडेशन काय असतं तर टर्म इन्शुरन्स, जे आपण मगाशी डिस्कस केलं. कारण काय आहे की मी काहीही केलं, जर मी माझी फायनान्शियल लायबिलिटी कवर नाही केली आहेत, ऑल माय प्लॅनिंग्स विल गो फॉर अ टॉस. म्हणून सगळ्यात बेस, सगळ्यात इम्पॉर्टंट पहिली गोष्ट म्हणजे माझ्याकडे टर्म इन्शुरन्स असणं जरुरी आहे. नंतर आले 4 भिंती. 4 भिंती म्हणजे कुठल्या असतात? 4 भिंत म्हणजे पहिली भिंत असते ती हेल्थ इन्शुरन्स. अगेन हल्लीचा जो मेडिकल कॉस्ट आहे, आपण किती म्हटलं, आपण फायनान्शियल फिटनेस म्हणा, मेंटल फिटनेस म्हणा, फिजिकल फिटनेस म्हणा, सगळं आपण करतो, पण एंड ऑफ द डे आपल्या पेरेंट्सपेक्षा आपली हेल्थ थोडीशी कमीच आहे. म्हटल्यावर हेल्थ इन्शुरन्स हे खूप इम्पॉर्टंट झालेलं आहे. नवीन नवीन आजार येतात, माहितीच नसलेली नावं आहेत. हेल्थ इन्शुरन्स, कारण एकदा तुम्ही कितीही इन्व्हेस्टमेंट केली असेल, करोडोंची केली असेल, टर्म इन्शुरन्स पण घेतला असेल. टर्म इन्शुरन्स कधी पिक्चरमध्ये येतो इन केस ऑफ डेथ. पण आज मी हॉस्पिटलाइज झाली आणि मला करोडचं बिल आलं, ऑल युअर इन्व्हेस्टमेंट्स हॅव गॉन फॉर अ टॉस. सो हेल्थ इन्शुरन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. तो पहिली भिंत झाली. दुसरी आली चाइल्ड एज्युकेशन. अगेन हॅविंग चिल्ड्रन इज व्हेरी कॉस्टली टुडे, त्यामुळे चाइल्ड एज्युकेशन प्लॅनिंग करणं जरुरी आहे. इकडे एखादा प्रश्न, जे माझे ऑडियन्स आहेत ते हेही म्हणतील की नाही नाही, हल्लीचं डिंक इज अ व्हेरी फेवरेटिंग ना, डबल इन्कम नो किड्स. मग मुलं नाहीत तर मग मला चाइल्ड एज्युकेशन करायची गरज काय आहे? पण ज्यांच्याकडे मुलं नाहीत ना, त्यांच्याकडे पेट्स असतात. हॅव्हिंग पेट्स इज ऑल्सो इक्वली इम्पॉर्टंट, इक्वली एक्सपेन्सिव्ह. सो आय वुड, आणि पेट्स फॉर पीपल आर लाईक their चिल्ड्रन. So there it is not education, but again it's an expense. So child education is a very important aspect. तिसरा जो वॉल आहे तो आहे टॅक्स प्लॅनिंग. आपण कितीही इन्व्हेस्टमेंट्स सगळं प्लॅन केलं, बट इफ यू डोंट फॅक्टर द टॅक्स पार्ट, ऑल युअर बजेटिंग विल गो फॉर अ टॉस. सो युअर इन्व्हेस्टमेंट्स, युअर सेविंग्स हॅव टू बी टॅक्स एफिशियंट. त्या टॅक्स एफिशियंट कशा करायच्या हे एक इम्पॉर्टंट काम असतं. सो टॅक्स प्लॅनिंग इज वन वॉल. चौथा जो वॉल आहे तो आहे वेल्थ क्रिएशन. जसं आपण सेविंग्स करू, हे करू, तरी दॅट विल टेक केअर ऑफ युअर नीड्स. पण आपल्याला ज्या वॉन्ट्स हवे आहेत ना, त्याच्यासाठी युअर मनी हॅज टू ग्रो. सो दॅट मनी हॅज टू ग्रो इज वेल्थ क्रिएशन. सो वेल्थ क्रिएशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. हे सगळं आपलं झालं की जेव्हा आपले अर्निंग इयर्स आहेत, आपण यंग आहोत, आपण उमेदीत आहोत, तेव्हा हे सगळं आपल्याला इम्पॉर्टंट आहे आणि आपण बिल्डअप करू शकतो. जेव्हा आपण रिटायर होणार, सो दॅट कुड बी 40, 45, 50, 55, 60, वॉट एव्हर इज द एज, वी नीड टू हॅव द रूफ ऑन आवर हॅड. की जेव्हा आपल्याला काही जास्त डोक्याला स्ट्रेस नको आहे, वी जस्ट वॉन्ट समथिंग नाईस अँड कुशन्ड. त्याच्यासाठी इम्पॉर्टंट आहे आपलं हे रिटायरमेंट प्लॅनिंग. म्हणजे हे सगळे गोष्टी आपण कंप्लीट केल्यावर जेव्हा आम्ही रिटायरमेंट प्लॅनिंग पण करतो, ह्या गोष्टी आम्हाला आधी बघायला लागतात. आर ऑल दीज थिंग्स टेकन केअर ऑफ? इट विल लीड टू, इट इज अ पार्ट टुवर्ड्स रिटायरमेंट प्लॅनिंग. रिटायरमेंट प्लॅनिंग नुसतं असं एक इंडिपेंडंट सब्जेक्ट नाही आहे. ह्या बाकीच्या गोष्टी झाल्याशिवाय हे पुढचं होऊच नाही शकणार आहे. इट्स अ पार्ट, दीज आर पार्ट्स ऑफ युअर रिटायरमेंट प्लॅनिंग. सो वेन वी डू रिटायरमेंट प्लॅनिंग, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कन्सिडर कराव्या लागतात. तुम्ही कुठल्या स्टेजला आहात, तुम्हाला कुठला, अगेन स्टेजला असून पण तुमची रिस्क अपिटाईट काय आहे. आज मी म्हणेन की अनिकेत बिंदास तू स्टॉक्समध्ये घाल ना माझे पैसे, रिस्क आय एम ओके विथ द रिस्क, रिटर्न्स मिळत आहेत ना, आय एम ओके विथ द रिस्क. दुसरी एक येऊन व्यक्ती मिळेल की नाही नाही,
मला रिस्क नाही घ्यायचे, मला पैसे कमी मिळाले तरी चालेल, मला रिटर्न्स कमी मिळाले तरी चालेल, बट आय डोंट वॉन्ट द रिस्क. सो वी हॅव टू लुक ॲट द क्लायंट्स पोर्टफोलिओ, रिस्क ॲपिटाईट, इन्कम, स्टेज ऑफ लाईफ, द गोल्स, आणि डू द प्लॅनिंग. सो इट्स अ व्हेरी कस्टमाइज्ड अँड अ क्युरेटेड पोर्टफोलिओ दॅट वी मॅनेज फॉर पीपल. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. ह्याचा पूर्ण व्हिडिओ, पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.